महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बगाड म्हणून ज्या बावधन बगाडाकडे पाहिलं जातं त्या बावधन बगाडाचा बगाड आपल्यासोबत आहेत, जे मानकरी आहेत आजचे ते आपल्यासोबत आहेत. दादा काय सांगाल, काय नेमका नवस होता आणि कधी नवस केलेला? नवस बंधूंसाठी केलता. 2014 साली नवस केलता. त्यांचं लग्न होत नव्हतं, ते होऊन व्यवस्थित हे व्हावं त्यासाठी नवस केलता 2014 साली आणि तो 16 साली पूर्ण झाला. आणि 2025ला ह्या साली हप्ता होळी पुनव दिवशी प्रसादासाठी बसलो, उजवा प्रसाद मिळाला आणि बगाड्याचा मानकरी झालो. कसं वाटतंय कधीपासून आता तुम्ही 7 वर्ष झालं, 6 वर्ष झालं, किती वर्ष झालं नेमका बगाड्याचा मानकरी होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता आणि काय इच्छा होती, कशी पूर्ण झाली? नाही तसं म्हणजे काय झालं, थोडंसं घरातल्या अडीअडचणींमुळं मध्ये 6-7 वर्ष बसलो नव्हतो. यंदा म्हणजे पहिल्यांदाच नवसासाठी बसलेलो आणि पहिल्या वर्षीच बसल्यावर उजवा कौल मिळाला, त्यामुळे खूप छान वाटतंय आणि एकदम म्हणजे असा आयुष्यातला सोनेरी दिवस, एकदम उत्साहात. सोनेरी दिवस म्हणून त्याकडे पाहताय. आता नवस पूर्ण होते तुमचा, आता बगाड्याला काही वेळातच तुम्हाला टांगलं जाईल. काय म्हणजे कसं वाटतं त्याकडे कसं बघताय? एकदम उत्साहात आहे, अजूनसुद्धा आनंदी वाटते एकदम. आपल्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत. आता काय सांगाल या बगाड्याचं महत्त्व काय आहे आणि कसं याकडे बघितलं जातं? होळी पौर्णिमे दिवशी रात्री 12 वाजता देवाला कवल लावला जातो. सर्वसाधारण 60-70 लोक कवल लावायसाठी तिथं आलेले असतात, ज्यांना देव पावलाय अशी. त्यातील ह्या वर्षी 2025चे मानकरी अजित बळवंत नानावरे यांचा 10 नंबरला प्रसाद उजवा सुटला आणि ते मानकरी ठरले. बगाड्याची ख्याती सर्व महाराष्ट्रभर आहे. आता या बगाड्याचं कितवं वर्ष चालू आहे आणि बगाड्याचं काय महत्त्व सांगा? बगाडाचं कितवं वर्ष सांगायचं झालं तरी हजारो वर्षाची परंपरा आहे. बगाडाबद्दल काय सांगाल? आता बगाड्याचा आता पूजाविधी चालू होईल, नेमकं त्याबद्दलची काय माहिती द्या? आता काल चतुर्थी दिवशी देवाचं लग्न लागतं. आज पंचमी दिवशी बगाड्या इथं सोनेश्वर या ठिकाणी येतो. सोनेश्वर या ठिकाणी आल्यानंतर देवाची आणि बगाड्याची विधियुक्त पूजा होती. पूजा झाल्यानंतर बगाडाला टांगायला नेलं जातं. एकंदरीतच पाहिलं तर आता बगाड्याला काही वेळातच बगाडाला टांगण्यात येणार आहे. विधिवत पूजा ह्या नदीकाठावर होणार असल्याचं देखील पुजारींनी सांगितलं आहे. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, सातारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.